नमस्कार मित्रांनो, आज 22 सप्टेंबर अकोला जिल्ह्यातील धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत। अकोला जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे, तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग होत आहे हे देखील पाहूया। त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील। अकोला जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे। 1. काटेपूर्णा प्रकल्प। काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा 98.40% इतका आहे। काटेपूर्णा प्रकल्पाचे 2 गेट 15 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 26.33 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 2. वान प्रकल्प। वान प्रकल्पातील पाणीसाठा 94.77% इतका आहे। 3. मोरणा प्रकल्प। मोरणा प्रकल्प 100% इतका भरलेला आहे। मोरणा प्रकल्पात सांडवा 10 सेंटीमीटरने आणि 11.28 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येतो। 4. निर्गुणा प्रकल्प। निर्गुणा प्रकल्प 100% इतका भरलेला आहे। निर्गुणा प्रकल्पात सांडवा 1 सेंटीमीटरने आणि 0.90 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 5. उमा प्रकल्प। उमा प्रकल्प 100% इतका भरलेला आहे। उमा प्रकल्पात सांडवा 3 सेंटीमीटरने आणि 2.52 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 6. दगडपारवा प्रकल्प। दगडपारवा प्रकल्पातील पाणीसाठा 95.97% इतका आहे। 7. पोपटखेड प्रकल्प। पोपटखेड प्रकल्पातील पाणीसाठा 95.75% इतका।